नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकोला ते खंडवा या रेल्वे मार्गाचा एक अपडेट बघणार आहोत। या रेल्वे मार्गाच्या राहिलेल्या कामाकरिता आवश्यक भूसंपादनासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे। याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, अकोला ते खंडवा दरम्यान असलेल्या ब्रॉडगेज लोहमार्गासाठी केंद्र सरकारने 10 एप्रिलला जमीन अधिग्रहित करण्यासाठीची अधिसूचना काढली व या मार्गाला आता हिरवा कंदील दाखवला आहे। या अधिसूचनेमुळे आता अकोट ते आमला खुर्द दरम्यान रखडलेल्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या उभारणीला गती मिळणार आहे। केंद्र सरकारच्या राजपत्राद्वारे अकोला ते खंडवा दरम्यानच्या ब्रॉडगेज मार्गासाठी अकोट ते आमला खुर्द या 106 किलोमीटरच्या लोहमार्गासाठी जमीन अधिग्रहित करण्याचे अधिकार दक्षिण मध्य रेल्वेला देण्यात आले आहे। जर सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर अकोला ते खंडवा या 177 किलोमीटर लांबीच्या मार्गापैकी अकोला ते अकोट पर्यंतचे काम पूर्ण झाले असून अकोट ते आमला खुर्द हा 77 किलोमीटरचा मार्ग वन्यजीव क्षेत्रातून जात असल्यामुळे तत्कालीन महाराष्ट्र सरकारने या मार्गाला परवानगी नाकारली होती। याच कारणामुळे हे काम रखडलेले होते, परंतु आता अकोट ते आमला खुर्द रेल्वे मार्ग अकोट या ठिकाणहून अडगाव, हिवरखेड, सोनाळा, जळगाव, जामोद, उसरणी, कणार, खिकरी आणि तुकरुथड अशा पद्धतीने वळवण्यात आला असून या मार्गात बदल झाल्यामुळे आता तो अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातून जाणार आहे। याकरिता 29 किलोमीटर अंतराच्या नवीन मार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे आता अकोला ते खंडवा ब्रॉडगेज मार्गाचे काम पूर्ण करण्यात जी काही अडचण होती ती आता दूर झाल्यामुळे हा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग येणाऱ्या काळात पूर्ण होईल आणि वाहतूक देखील सुरू होईल अशी शक्यता आहे। अकोला ते खंडवा हा ब्रॉडगेज लोहमार्ग 203 किलोमीटर अंतराचा होणार असून या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणासह 10 राज्यांना जोडणारा व कमी वेळेत दिल्ली गाठण्यासाठी सोयीस्कर ठरणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।